युनिटी इन्फ्रास्ट्रक्चर द्वारा कौशल्य हिल्स येथे खुले प्लॉट व बंगले विक्रीची योजना सुरू। नयनरम्य ठिकाण, मुबलक पाणी, निसर्गरम्य वातावरण, मजबूत रस्ते यासह खुले प्लॉट व बंगल्याची योजना। शासन मान्य लेआउट, प्रथमच प्लॉट घेण्याकरिता 70% कर्ज उपलब्ध। सर्व राष्ट्रीयकृत बँकांद्वारे मान्यता प्राप्त प्रकल्प। कौशल्य हिल्स, फार्मसी कॉलेजच्या मागे, दिग्रस। संपर्क प्रशांत मोदानी, मोबाईल नंबर 9422866311। नमस्कार, मी सुरेश चिरडे। आपण पाहतात महाराष्ट्र 24 न्यूज। बौद्ध गया महावीर मुक्तीकरिता दिग्रस येथे निवेदन। दिग्रस तालुका भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्कच्या माध्यमातून राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना तहसीलदार दिग्रस यांच्या मार्फत निवेदन देण्यात आले। बौद्ध गया महावीर मुक्ती झाली पाहिजे या मागणीसह देशभर होणाऱ्या आंदोलनाची निवेदनाच्या माध्यमातून माहिती देण्यात आली आहे। 8 मार्चला जिल्हा स्तरावर धरणे आंदोलन, 22 मार्चला प्रदर्शन रॅली, 9 एप्रिलला देशव्यापी जेल भरो आंदोलन आणि 1 जुलैला भारत बंद राहणार आहे। यावेळी अनेकांनी तीव्र अशा प्रतिक्रिया दिल्या। तालुका भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने बिहार येथे महाबोधी बुद्धगया मंदिर हे भिक्षू संघाला देण्यात यावे, ब्राह्मण मुक्ती आंदोलन सुरू आहे। त्याकरिता दिग्रस तालुका भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने पाठिंबा दर्शवून महामहिम राष्ट्रपती यांना निवेदन देण्यात आलेले आहे। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांना सुद्धा या निवेदनाच्या प्रती पाठवण्यात आलेले आहे। तरी दिग्रस येथील सर्व बौद्ध बांधव यांच्या वतीने विनंती करण्यात येत आहे की आज जे भिक्षू संघाने बुद्धगया येथे जे आंदोलन सुरू केलेलं आहे, या आंदोलनाची दखल घेऊन ब्राह्मण मुक्ती बुद्धगया मंदिर करावे अशी आम्ही विनंती करतो। यापुढे वेळोवेळी जे भिक्षू संघाला आम्ही पाठिंबा देऊन वेळोवेळी आंदोलन आमची करणार आहोत, तेव्हा सर्व जागृत बौद्ध उपासक उपासिकांनी या महाबोधी बुद्धविहाराला ब्राह्मण मुक्त करण्याकरिता सर्वांनी प्रयत्न करावे, निवेदने द्यावी। ज्या ज्या ठिकाणी आपल्याला जो समर्थन देता येईल ते देण्यात यावे ही विनंती करतो। जय भीम, जय भारत। सर्वांना जय भीम, जय शिवराय, जय सेवालाल, जय बिरसा। मी गजानन गंडाळे, राष्ट्रीय आदिवासी छात्र संघ प्रदेश अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य। आज भारतीय बौद्ध महासभा आणि बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्कच्या माध्यमातून जो आंदोलन सुरू आहे आणि त्या आंदोलनाला पाठिंबा म्हणून या संघटनांनी जे आज तहसीलदार यांच्या मार्फत महामहिम राष्ट्रपती आणि माननीय मुख्यमंत्री साहेबांना निवेदन दिलेलं आहे। आणि त्या निवेदनाचे जे काही मुद्दे आहे, जे काही विषय आहे, त्या पहिला जो विषय आहे, आज महाबोधी महाविहार टेम्पल ॲक्ट 1949 हा बुद्धांनी बनवलेला नाही, तर हा 3.5% ब्राह्मण या देशामध्ये जो राज करत आहे, या षड्यंत्र करून या 3.5% लोकांनी हा ॲक्ट बनवलेला आहे। आणि याच्यामध्ये आमच्याच लोकांना 4 भंतेजींना घेऊन जो कलेक्टर आहे, तो कलेक्टर स्वतःचे खिसे भरण्यासाठी आणि त्यांची व्यवस्था मजबूत करण्यासाठी काम करत आहे। परंतु आमचे 85% बहुजन समाज आहे, जो आज या देशामध्ये आम्हाला वेगवेगळ्या जातीमध्ये या व्यवस्थेमध्ये बसलेल्या लोकांनी जे वाटून ठेवलेलं आहे। तर मी राष्ट्रीय आदिवासी एकता परिषद आणि राष्ट्रीय आदिवासी छात्र संघाचा प्रदेश अध्यक्ष या नात्याने जे काही पुढील चरणबद्ध आंदोलन आणि 9 एप्रिलला जो जेल भरो आंदोलन पूर्ण भारत बंद होणार आहे, मी महाराष्ट्राचा प्रदेश अध्यक्ष म्हणून मी महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या ठिकाणी ज्या ज्या जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये माझे कार्यकर्ते आहेत त्यांना आणि माझ्या संघटनेच्या माध्यमातून समर्थन दर्शवितो आणि इथे थांबतो। जय भीम, जय मूलनिवासी। अफजल खान, ऋषिकेश हिरासह मी सुरेश चिरडे, महाराष्ट्र 24 न्यूज, दिग्रस, यवतमाळ। आमच्या पुढील बातम्याचे अपडेट पाहण्याकरिता आताच आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा व बेल आयकॉनवरती क्लिक करा। धन्यवाद।